Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. मुशी येथील नुकतंच मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यातील प्रशिक्षणार्थ आणि इतिहासप्रेमीसाठी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाची अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 40 सदस्य सहभाग झाले होते. ऐतिहासिक संशोधक मंडळाचे सचिव आणि ज्येष्ठ ऐतिहासिक संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. तसेच या ठिकाणी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक साधने, विविध राजसत्तेची पत्रे, दुर्मिळ ग्रंथ, शिलालेख आणि मोडीतील कागदपत्राची माहिती आणि महत्त्व विशद केले. भारत इतिहास संशोधक मंडळाचे स्थापना होऊन 115 वर्ष झाले आहेत. केवळ मराठवाड्यातच नव्हे तर भारतीय इतिहासातील अनेक दुर्मिळ अभ्यासिका साधने या ठिकाणी अभ्यासिकासाठी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. इंद्रायणी साहित्य परिषदेचे प्रवर्तक अरुण बोराडे, अध्यक्ष संदीप भानुदास तापकीर, सचिव रामभाऊ सासवडे यांनी या अभ्यासिकी भेटीचे आयोजन केले होते. इतिहास संशोधक आणि मोडी लिपी प्रशिक्षण ब. ही चिंचवडे, अभ्यासक अनिल दुधाने यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाच्या संग्रहातील पोथीशाळेतील काही दुर्मिळ सांस्कृतिक ग्रंथ, ताम्रपट, चित्रे, नकाशे, पाषाणातील मूर्ती, विरंगळी, विविध राजसत्तेच्या काळातील जुनी नाणी, याशिवाय मुघल, आदिलशाही आणि निजामशाही काही फॉर्म्युले, तसंच शहाजी राजे भोसले, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम आणि छत्रपती शाहू महाराज यांची अस्सल पत्रे पाहण्यास मिळाली. पेशवेकालीन पत्रव्यवहारही या ठिकाणी पाहण्यास मिळाला. हा सर्व ऐतिहासिक साधनाचा खजिना पाहून सर्वजण हरवून गेले, अशी माहिती प्रदीप गांधीलकर यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.